आणि पंचायत समिती दोन्हीच्या निवडणुका आलेल्या आहेत. आता भारतीय जनता पक्ष याकडे कसा बघतोय? भारतीय जनता पक्ष याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षानं महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या. त्याच पद्धतीनं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवू. जिथं शक्य असेल तिथे महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवू. जिथे युती होणार नाही त्या पद्धतीनं स्वबळावर सुद्धा आमची लढवण्याची तयारी आहे. आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देखील भरघोस यश मिळेल. त्यासाठी आम्ही कष्ट करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते तयार आहोत. या जी जुन्नर तालुक्यावरती जी आता झेडपी असेल, पंचायत समिती असेल, यावरती काही उमेदवार देण्याचं असं काही निश्चित झालेलं आहे का वगैरे असं काही? हां, उमेदवार देण्याचं निश्चित झालेलं आहे. परंतु जिथे विजयी होणारे उमेदवार आहेत अशा पद्धतीनं त्यांचा हे करून आम्ही तिथं महायुतीच्या माध्यमातून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवार देणार आहोत. या संदर्भात म्हणजे जुन्नर तालुक्यातही स्वबळावर लढवणार की महायुतीमध्ये लढवणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नक्की काय? वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली होईल. ते वरिष्ठ जसा आदेश देतील पक्षाध्यक्षाप्रमाणे. सर एक मिनिट, या संदर्भात आत्ताच आपल्या जुन्नर तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय श्री गुलाब साहेब यांचा आत्ताच फोन आला होता. जे कार्यकर्ते या ठिकाणी इच्छुक असतील त्यांच्या सर्वांच्या मीटिंग्स, इंटरव्ह्यू उद्या पुणे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेले आहेत. या संदर्भात जे जे इच्छुक असतील त्यांना सर्वांना उद्या 1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. आणि अतिशय चांगलं असं वातावरण आहे. याच्यामध्ये जिंकण्याची सर्वांना आशा भरपूर वाढलेली आहे. कारण सर्व भाजपमय वातावरण घराघरात झालेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी आपण घराघरापर्यंत पोचवतो. एक लाडकी बहीण, शेतकरी सन्मान योजना